गुड मॉर्निंग स्टुडंट्स. सुप्रभात. काल आपण पार्ट्स ऑफ स्पीच पोएम एकदा म्हटली. आज परत म्हणायची आहे माझ्याच बरोबर. ठीक आहे. ओपन युअर बुक ॲट पेज नंबर 9. द पार्ट्स ऑफ स्पीच. आर यू रेडी? शुड वी स्टार्ट? ओके. 1, 2, 3, start. Every name is called a noun as field and fountain, street and town. In place of noun, the pronoun stands as he and she can clap their hands. The adjective describes a thing as magic wand or bridal ring. मुलांनो, वँड शब्द आहे. काही जणांच्या रेकॉर्डिंगमध्ये वॉन्ड झालेला आहे. इट्स वँड. The verb means action, something done, to read and write, to jump and run. How things are done, the adverbs tell as quickly, slowly, badly, well. The prepositions shows relation as in the street or at the station. Conjunctions join in many ways, sentences, words or phrase and phrase. The interjection cries out hark, I need an exclamation mark. Through poetry we learn how each of these make up the part of speech. ठीक आहे. आता आपण कविता म्हटली. काल आपण काही पार्ट ऑफ स्पीच पण बघितल्या. बरोबर. आत्तापर्यंत आपण बघितलेल्या पार्ट ऑफ स्पीच एकदा जस्ट रिवाइज करूया. ठीक आहे. पहिली पार्ट ऑफ स्पीच बघितली, नाउन. Noun is a name of thing, place or person. Then the second one is pronoun. Pronoun is the word used in place of noun to avoid its repetition. Pronoun म्हणजे नामाऐवजी वापरला जाणारा शब्द जो नामाची पुनरावृत्ती टाळतो. परत परत नामाचा वापर करणं टाळतो. त्याला म्हणायचं pronoun. The third part of speech that we have learnt is adjective. तिसरी part of speech बघितली आहे, adjective. Adjective is the describing word of noun. Nounचं डिस्क्रिप्शन करणारा शब्द, noun बद्दल एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन देणारा शब्द म्हणजे adjective. Is it clear to all of you? Now the fourth one is verb. Verb म्हणजे दोन भाग त्याचे जे आपण कालच बघितले. आठवत आहेत का तुम्हाला? द फर्स्ट वन इज ॲक्शन वर्ड्स अँड द सेकंड वन इज हेल्पिंग वर्ब. ॲक्शन वर्ड्स म्हणजे असे शब्द ज्यामधून आपल्याला कृती कळते आणि हेल्पिंग वर्ब म्हणजे असे शब्द किंवा अशी वर्ड्स जी वाक्य तयार करायला मुख्य क्रियापदाला मदत करतात. मग हेल्पिंग वर्ब कोणती आहेत ती पण आपण थोडीशी बघितलेली आहेत. बरोबर. त्यानंतर पुढची पार्ट ऑफ स्पीच आपण बघितली आहे ती म्हणजे ॲडव्हर्ब. बरोबर. ॲडव्हर्ब म्हणजे काय? ॲडव्हर्ब इज डिस्क्रायबिंग वर्ड ऑफ वर्ब. वर्बचं डिस्क्रिप्शन करणारा, वर्ब बद्दल एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन देणारा शब्द म्हणजे ॲडव्हर्ब. बरोबर. त्यानंतर आपण आज बघणार आहोत पुढची पार्ट ऑफ स्पीच दॅट इज प्रेपोजिशन. ठीक आहे. आज आपण बघणार आहोत आपली 6वी पार्ट ऑफ स्पीच दॅट इज प्रेपोजिशन. वही उघडा. वहीमध्ये माझ्या बरोबरच लिहायला सुरुवात करा. ठीक आहे. प्रेपोजिशन जर आपण नीट लक्ष दिलं तर हा शब्द आपण दोन भागात विभागू शकतो. द फर्स्ट वन इज प्री अँड द सेकंड वन इज पोझिशन. आपल्यासाठी महत्वाचा भाग हा पोझिशन. प्रेपोजिशन हा असा शब्द असतो की जो जागा दाखवतो, म्हणजे जागेशी असलेला संबंध दाखवतो. येते लक्षात? फॉर एक्झाम्पल, द बॉल इज इन द बॅग. जर आपण या वाक्याकडे नीट लक्ष दिलं तर यात या बॉलची जागा कोणती आहे? कोणती जागा आहे? इन द बॅग. बॅगेच्या आतमधली जागा आहे.
म्हणजेच थोडक्यात आत हा जो शब्द आहे दिस इज प्रेपोजिशन. कोणत्याही गोष्टीची जागा दर्शवणारा शब्द म्हणजे प्रेपोजिशन. येतंय लक्षात मुलांनो? भरपूर प्रेपोजिशन्स आहेत, त्यातली थोडी प्रेपोजिशन्स आपण आता बघणार आहोत. ठीक आहे, आपली ही प्रेपोजिशन्स या आधी सुद्धा बघून झाली आहे, फक्त आपण रिव्हिजन म्हणून ही प्रेपोजिशन्स बघणार आहोत. एवढा भाग तुमचं वहीमध्ये लिहून घेईपर्यंत मी थांबतेय आणि तोपर्यंत काही प्रेपोजिशनची लिस्ट करतेय. ठीक आहे, तोपर्यंत तुम्ही लिहून घ्या आणि मी इकडे प्रेपोजिशन्स लिहितेय. चला इकडे लक्ष द्या. प्रेपोजिशनची केलेली लिस्ट बघूया. इन, ऑन, अंडर, टू, फ्रॉम, बिटवीन, अमंग, आत्ता या व्हाईट बोर्डवर एवढंच मावतंय, त्यामुळे आपण आत्ता एवढीच प्रेपोजिशन्स बघूया. द फर्स्ट प्रेपोजिशन इज इन, जे आपण आधीच बघितलं, ज्याचा अर्थ आहे आत. द सेकंड प्रेपोजिशन ऑन, ज्याचा अर्थ आहे वर. आता वर या अर्थाचे आणखी सुद्धा शब्द आपल्याला माहिती. फॉर एक्झाम्पल ओव्हर, अबाउट. मग ऑन, ओव्हर, अबाउट हे तीनही शब्द एकाच वेळेला वापरता येतात का? तर नाही येत. ऑन म्हणजे काय, ओव्हर म्हणजे काय आणि अबाउट म्हणजे काय हे बघूयात बरं का. जर समजा मी माझ्या हातात हा मार्कर आहे, हा मार्कर मी समजा माझ्या डोक्यावर ठेवला, तर आपण काय म्हणणार? दिस मार्कर इज ऑन माय हेड. हा मार्कर जो आहे तो माझ्या डोक्यावर आहे, बरोबर. म्हणजे ज्या वेळेला एखाद्या वस्तूचा स्पर्श झालेला असतो त्यावेळेला ऑन वापरायचं. मग आता तुम्ही म्हणाल ओव्हर आणि अबाउला स्पर्श झालेला नसतो, मान्य, पण मग ओव्हर कधी वापरायचं आणि अबाउ कधी वापरायचं? ज्या वेळेला वस्तूंमधलं अंतर खूप जास्त असतं त्यावेळेला अबाउ वापरायचं. आणि ज्या वेळेला अंतर कमी असतं त्यावेळेला ओव्हर वापरायचं. द फॅन इज रोटेटिंग ओव्हर द बेड. बेडच्या वरती फॅन आहे, म्हणजे बेडला फॅनचा स्पर्श झालेला नाही, अंतर आहे पण प्रचंड लांब पण नाहीये. पण आकाशातली गोष्ट मात्र दाखवताना अबाउ वापरायचं. येतंय लक्षात सगळ्यांच्या? नाउ द नेक्स्ट प्रेपोजिशन इज अंडर. अंडर म्हणजे खाली. सेम दुसरा शब्द आहे बिलो. आता तुम्हीच अंडर आणि बिलो मधला काय फरक आहे हे शोधायचंय आणि तुमच्या पालकांना सांगायचंय. कळलं सगळ्यांना? टू आणि फ्रॉम बघा. हा, हे लेटर आहे ए, हे लेटर आहे बी. मी एक एरो काढते. द एरो इज फ्रॉम ए टू बी. ज्याच्याकडून त्याला म्हणायचं फ्रॉम, ज्याच्याकडे त्याला म्हणायचं टू. द एरो इज फ्रॉम ए टू बी. येतंय लक्षात सगळ्यांच्या? नक्की. नाउ द नेक्स्ट टू टर्म्स आर बिटवीन अँड अमंग. आता बघा बरं का, मी इथे काही लेटर्स लिहिणार आहे. C, D and E. Now, if we consider these three letters, the letter D is between C and E.
द लेटर डी इज बिटवीन सी अँड ई. ज्या वेळेला दोन गोष्टींच्या मध्ये एक वस्तू असते त्यावेळेला बिटवीन वापरायचं. हेच समजा इथे आणखी लेटर्स आहेत भरपूर. तर मी काय म्हणणार, डी इज अमंग ऑल द लेटर्स. सेम सी इज अमंग ऑल द लेटर्स. म्हणजे दोन पेक्षा जास्त वस्तूंमधल्या एका गोष्टीबद्दल बोलायचं असेल तेव्हा अमंग वापरायचं, आणि दोनच गोष्टींच्या मधली गोष्ट दाखवायची असेल तेव्हा बिटवीन वापरायचं. येतंय लक्षात मुलांनो? लिहून घ्या. इन, ऑन, अंडर, टू अँड फ्रॉम, बिटवीन, अमंग. आपण आज ही एवढी प्रेपोजिशन्स बघितलेली आहे. आता तुम्हाला काय करायचंय, ही प्रेपोजिशन्स वापरून प्रत्येक प्रेपोजिशन पासून एक वाक्य तयार करायचंय. होमवर्क कळलाय सगळ्यांना? यामध्ये ओव्हर, अबाव, अंडर, बिलो ही सुद्धा आली पाहिजे. होमवर्कला इन, ऑन, अंडर, टू, फ्रॉम, बिटवीन, अमंग, बिलो, ओव्हर, अबाव एवढी प्रेपोजिशन्स वापरून प्रत्येकापासून किमान एक वाक्य करणं हा तुमचा होमवर्क आहे. ठीक आहे? रविवारची सुट्टी घेऊयात. रविवारी मला पण कोणी होमवर्क पाठवू नका, मला पण तेवढी सुट्टी. ठीक आहे? बाय बाय, सी यू सून.